नमस्कार मंडळीनो, मी अमोल परब नवीन व्हिडिओ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. आणि आज मी गावात इले म्हणजे आजच नाही तर जेव्हा केव्हा पण मी गावात येते ना, सकाळी उठते 6 वाजता आणि मळ्यात गावात एक फेरफटको मारते. म्हणजे काय मन आणि शरीर ताजातवाना होता. तर आपण म्हणजे जे मुंबई पुण्यात जे राहतात ना, शहरात जे लोक राहतात ना, त्यांना माहिती आहे आणि कोणी ना कोणी सांगितलेलं मित्रमंडळी जातात आणि डॉक्टर बिक्टर असतं तो सांगता की व्यायाम करणं केवढा गरजेचा आहे आणि लोक करतात व्यायाम. पण गावात पण अशी लोक असतात त्यांना पण व्यायामाचं महत्त्व आहे. तर आज आपण परबवाडीतले आपले सुभाष काका व्यायामाचं महत्त्व सांगतले. तर मग चला मग पहाटे मस्तपैकी असा या फुललेला होता. आणि ही जी पानं दिसतात ना, ही अडुळशाची पानं असतात, औषधी वनस्पती. पक्ष्यांचा आवाज, किलबिलाट, रम्य अशी पहाट, वाईच पाऊस पडलो होतो. वातावरण कसं एकदम मस्त. मी मडार चढायचो. माझ्याकडे फुडफुडी सगळं तयार. आता 10:20 23 मिनिटं झालेली असतात आणि आम्ही चढ्यावर चढूक चालू केलेला. तर मंडळींनो, जसं सकाळी आपलं कार्यक्रम झालो, सुभाष काका आपले परबवाडीतले सुभाष काका आता माझ्या वांगडा असत आणि आम्ही आता सड्यावर चाललो. ह्यो सडवा जसं दाखवलंय ना, 10:20 आम्ही चालू केलो चढूक. आता किती वाजता पोहोचवतो नंतर सांगतो. आता किती पोचतोय बघा, आता किती वाजतले ते. गावी सड्यावर जाऊक ही पायवाटा आणि पाऊस पडलो, वाईच पाऊस पडून झालो की ही झाडं अशी वाढतात. तर याची छटाई करण्याची गरज असतं. म्हणून ही जी चालतात जातात गावातली मंडळी, ती अशी ही अनावश्यक झाडं जी असतात ना, म्हणजे त्यांचे फांदे बिंदे ते असे छाटतात. कुठे आहे परमेश्वर? हा बघित आहे, असं आहे ते. करवा नको आणि पैसा नको. हां, आम्हाला गर्व पैसा चालत नाही, गव्हर्नमेंट चालत नाही. सड्यावर चालता चालता ह्यो एक माका किडो दिसलो आणि या किड्याचा काय नाव आता माका माहिती नाही. वेगळोच बघा किडो हा. या किड्याचं नाव तुमका कोणाक माहिती आहे तर कमेंट करून माका कळवा. आणि किड्यावरून एक आठवला की अभिनयाचे किडे असतात काही लोकांमध्ये, तर तसेच किडे माझ्यामध्ये पण असत. तर आहे वांगडा या चॅनलवरती मी काही शॉर्ट्स बनवते, तर ते शॉर्ट्स बघूक इसरा नको. आम्ही आता सड्यावर इलो दोघं जण आणि आता विसर नेट इलेल्याच्या आमकां इंटिमेशन येऊक लागला. त्याच्यामुळे इंटिमेशन येल्यानंतर काय कोणी मेसेज पाठवले, मुंबईसून इले, पुण्यासून इले, कोकणासून इले, वगैरे वगैरे वगैरे. आम्ही सगळं आता ते हँडल करतो आहोत, बघतो आहोत. आणि त्यानंतर आमचा आता नेट चालू झाल्यानंतर सगळा प्रोग्राम ओके. पेंडकुळणीची ही फुलं असतात. सड्यावर वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघूक मिळतात. सड्यावर इल्यावर ना नेटवर्क गावता, शुद्ध हवा आणि शुद्ध हवेबरोबर नेटवर्क गावता. आता 10:43 म्हणजे 3 मिनटं पुढे आघाड्या 43 मिनटं झालेली असतात. म्हणजे 20 मिनिटात आम्ही सड्यावर इलव. माझ्यासाठी स्वतःसाठी 15,000चा मोबाईल घेतला, ओप्पो.
आणि बायकोसाठी 15,000चा घेतला ओप्पो, अच्छा, दुसऱ्या मित्रासाठी घेतला विवो, अरे बापरे. आणि बायकोला बॅटरी घेतली, आणखी बायकोला काय काय तुम्ही मागितलं तर घेतलं. मग गणपती स्पेशल आहे का हे? गणपती स्पेशल. हा मग बायकोला खुश करायला पाहिजे ना, खुश करून टाकलं बायकोला. मग का 10,000चा मोबाईल. अच्छा, मग त्या इकडे एकटा राहिला होत्या? एकटी होती, एकटी राहायला कोणच नाही ना. ज्यांची राहणारी माणसं होती त्यांच्याकडे अडचण 13 दिवस. ह्यो देव पहिलं जागो करू खोयो, आणि मग घरात जाव खोया, मग कुठं धावत चलो, मग विचारतो तुम्ही कुठून आला. तर आम्ही चेन्नईच्या परवडीतून आलो. कशासाठी आला? आम्हाला तुमचं घर बघायचं आहे. घर आमचं पत्र्याचं आहे, चालेल तरी आम्हाला बघायचं आहे. असं आमचं तुमच्याबद्दल आवड आहे म्हणून आम्ही तुमचं घर बघा आलो. ते झोपडं बघा ना आलो, घर बघा आलो. असं आहे, बघा बघा आमचं आता घर बघा. हा माझा बाथरूम. तर मंडळीनो, सड्यावर आता आम्ही इलो सुभाष काकांना वांगडा. आज यो स्पेशल व्हिडिओ असतलो, आणि ही सगळी त्यांची बाग आहे. बरीचशी झाडं त्यांनी लावलेली असतात, केळी, आंबो, काजू, फणस अशी बरीचशी झाडं त्यांनी लावलेली असतात. आणि ही सगळी जी कामं आहेत ना त्यांनी स्वतः एकट्याने केलेली असतात. आणि त्यांचं असं एक विश्वास आहे की आपण काहीतरी करतलो तर पुढच्या पिढीक मिळतला. तर आज स्पेशल व्हिडिओ आहे सुभाष काकांना वांगडा. तर बघत राहा, आणि व्हिडिओ बघून झालो की लाईक, शेअर आणि कमेंट करू विसरू नको. बघत राहा पूर्ण व्हिडिओ. माझा गुलाबाचा झाड बघा, लावलेली गुलाब कशी दिसतात बघा, फुलली कशी बघा. परमेश्वराने रात्री फुलवली, सकाळी उगवली बघा, मस्त मस्त फुलं. अजून या बरं झाडं बरीच आहे, पण त्याबद्दल आहे तिकडची दाखवू. माहिती वेगळी आहेत, ही झाडं आहेत, कलम वेगळी आहेत, कलम तिकडे आहेत, गुलाबाची कलम. वन मोमेंट. इथे आल्यावर सुंदर असा सुगंध इलेलो आहे. होय, हा, गुलाबांच्या या गुलाबांच्या फुलांचं. चापी फुलांनी गेली, गणपतीक लोकांनी नेली, त्याच्यामुळे चापी दिसायची नाही आता, आणि वास येतो फक्त. काय सुंदर फुलं असत. बस बस म्हणजे भरपूरच झाली. आता मी काढू आठवण करा, नेऊ खायला. ही आपली आवड साकार झाली, आणि त्याच्यातून काहीतरी निर्माण झाला, आणि तो आमका मिळत झाला, आणि आम्ही तर खातलो, घेतलो, आणि स्वर्गीय सुख त्याचा लाभ घेतलो. माकड नाही माकड बसून हातात आईला इथे मका दाखवा. हातात थांबा अशी दाखवते की बघा माझ्या चवड्यामध्ये किती फुलं आहे. एकदम एक नंबर असेल. काय फुलं असतात, काय रंगलेलो एकदम मस्त रंग रंगवलेलो. म्हणजे तुमच्या मेहनतीचं फळ होतं ना, तुमच्या मेहनतीचा फुल झालेला. फुल झालं. हो, मेहनतीचा. हो. हे केळी लिहिली असत. इकडे मेहनतीला केळी सुद्धा आलेली आहेत, बारीक बारीक. त्याची मग आम्ही भाजी करून खाणार. हा राजापुरी मोठा आंबा. यो राजापुरी आंबोआ कलम आहे राजापुरी आंब्याचा, आणि ह्या झाडावर या मधाचा पोळा बघितलास. मधमाशी मधाचा पोळा बघितलास केवढा. नंतर एक टिकवाचा फोटो काढा, व्हिडिओ काढा, व्हिडिओ. विकत आणले की काय, कसं आहे? नाही घरात मोड आले.
हे आपले देशी, पाण्यात राहिले की मोड येतात. हा ते देशी आपले. आपले देशी सिंगापुरी लवकर जाणारे, लवकर पीक देणारे. आता मी ते पण असं करून ठेवणार, मी आल्यानंतर त्यांना खड्ड्यामध्ये लावणार गोबर वगैरे घालून. मुंबईतले जे चाकरमणी असत ना, त्यांचा बऱ्याच जणांचा अशी एक खुमखुमी असता की गावात जाऊन झाडं लावायची. तर माडाची झाडं लावताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही अशी आहे की अशी मातीत रोपून ठेवायची लागतात ही अशी माडाची झाडं. आणि मग एकाच महिन्यानंतर व्यवस्थित त्याची वाढ होतली. मग मोठ्या खड्ड्यात त्यांका पुन्हा पुरूचं लागतं. मग व्यवस्थित माड येतलो वरती आणि मग माडाची व्यवस्थित होतली वाढ. ही किती अशी गुंठे जागा ही? 17 गुंठे. ती 8 गुंठे, ही 9 गुंठे. 17 गुंठे मीन्स आता 2 गुंठे कमी, अर्ध्या एकरला. म्हणजे अर्धा एकर किती असतो? म्हणजे अर्ध्या एकरात 3 गुंठे कमी असतात. 3 गुंठे कमी. 1 एकर 40 गुंठे. 1 एकर 40 गुंठे आहे. ही माडाची झाडाची अरेंजमेंट चाललेली आहे. पावसाळ्यात ना अशी ही रोपा जी असतात ना माडाची, ती अशी लावची असतात. त्यांना व्यवस्थित पाणी मिळतला, व्यवस्थित वर येतली, मग सुटसुटीत आपण लावू कापणात सोप्या जातं. त्याला मस्त वास येणार. कोणती हळद? ही गावठी हळद. गावठी हळद पिवळी पिवळी जर्द. म्हणजे याचा फ्लेवर एकदम कडक फ्लेवर. एकदम कडक वास मस्त. कढीमध्ये टाकायची आणि कढी बनवायची आणि खायची. आणि 1 कवळा नारळ घालायचा किसून कढीमध्ये. एकदम ओरिजिनल. वास एवढा मस्त की विचारू नका. काही मोठी आवड सा म्हातारपणी आणि तर आम्ही करूकच होया. म्हणजे नातवंड आमची आठवण काढतली. आमचो इतिहास मोठो बनतलो. इतिहासाचा रामायण बनतला. आजोबा आमचे बरे होते, अजून होय होते. खाऊक कानी काय काय मिळतलं असता फुकटमध्ये. हे लवकर धरणार झाड. देवाची वाट. ही नाट नेहमी उघडी रात्रवची ठेवायची, दिवसाची बंद करायची जनावरांसाठी. संपूर्ण उत्पन्न आहे वाट. देवाची वाट हा. देवाची वाट. म्हणजे ही अशी 11 वाजता रात्री जातो, 4 वाजेपर्यंत फिरतो. 11 ते 4. वेळापत्रक आहे. 11 ते 4 जे देवचाराची ही वाट हा. आणि ही अशी संध्याकाळची ना उघडी करून ठेवची लागतं. अकरा ते 4 म्हणजे रात्री 11 ते सकाळी 4 वाजेपर्यंत देवचाराची ही वाट हा. देव येत आहे इथून. इथून बाकीच्या देवांका भेटाक जातो. बघा फळे येत आहेत.
7 नंबर काजू म्हणतात त्याला. मग घर वेंगुर्ला 7 नंबर काजू. मोठे घर असतात. मोठे घर असतात, एवढे मोठे काजू मोठे असतात, घर मोठे असतात. अशा पद्धतीने हे सगळं आहे. डायरेक्ट फुलं असतात बघा झाडावरून. झाडून फ्रेश. ताजी ताजी फ्रेश गणपतीसाठी स्पेशल एकदम. स्पेशल आणलेली आहेत. मुंबईत ना 10 रुपयात नुसती पाकळी देतात. होय. स्पेशल फुलं मागूची लागतात 20 रुपयाची, तेव्हा मुंबईत मिळतील. आणि आहे बघा एकदम फ्रेश. सुगंध एकदम मस्त. हा मस्त मस्त गावठी आहेत ना. कलमाला सुगंध नसतो, गावठीला सुगंध असतो. ही फुलं जितकी मौल्यवान असतात तितकोच मौल्यवान सल्लो आपणाक मिळतलो काकांकडून. तर मंडळीनो, आम्ही आता सड्यावर इलो आणि सुभाष काकांचा या छोटासा या घर आहे आणि त्यांनी पाऊण तासात वर आलो. पाऊण तासात इलो आम्ही वर. हो. आणि या स्पेशल या आल्याचा स्पेशल आल्या तो ज्यूस म्हणजे एकदम विटॅमिन्स त्याच्यामध्ये. रोगराई वगैरे काही होणार नाही. आपलं हेल्थ, आपली तब्येत चांगली राहणार, मस्तपैकी राहणार, मालवणी टाईप राहणार आपली तब्येत आणि खाऊन पिऊन सुळसुळीत. त्याच्यामुळे आम्हाला काय रोगराईचा का प्रश्नच येत नाही, कारण आमच्याकडे डॉक्टर नाही. ते देवाला आम्ही सांगतो, परमेश्वरा तू आमच्याबरोबर व्यवस्थित अखंडित राहा आणि आम्ही झोपलो तरी आम्हाला तू आपला आमच्यावर शुभ आशीर्वाद देतच राहा. आणि आमच्याकडे डॉक्टर नाही आहे, त्यामुळे तुझीच आम्हाला गरज आहे. त्यावेळी तू आम्हाला सदैव आमच्या पाठीशी राहून आमचं सुख समाधान याच्यामध्ये आम्हाला यश दे आणि सुखात अंदाज ठेव. आणि आमच्याकडनं तुझी आपली वर्षानुवर्ष अशीच आपली ह्याच्यापेक्षा चांगली बाळगोपाळांकडनं सेवा चाकरी करून घे. माझ्या कुटुंबातल्या माणसांकडनं लहानापासून मोठ्यांपासून सगळ्याला सुखात अंदाज ठेवून सगळ्यांना एकदम निरोगी ठेव आणि सगळ्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं जाऊ दे असं देवते आपलं तुला आपलं साक्ष घालतो आहे. आणि त्याप्रमाणे हा लेकरू फोटो काढतो त्याच्यासुद्धा परिवारातल्या माणसांना सुख समाधान दे, त्यांनासुद्धा सुखात अंदाज ठेव, त्यांच्यासुद्धा इच्छा आकांक्षा परिपूर्ण कर. आणि जे का आपली त्याच्या अंगात जी काय कला जी कला आहे ती कला आपलं विस्तृत आपली त्याची वाढीव राहू दे, त्याच्यामध्ये सुद्धा यश दे. त्यांना तुला चांगली सद्बुद्धी दे. वर्षानुवर्ष येऊन गावाची आपली काय कुठे चाललं आहे त्याची आपली खबर घेण्याची त्यांना बुद्धी होऊ दे असं देवाचे आपल्या तुला सत्य घालतोय. गारणं एक प्रकारे घातलेलं गारणच घातलेला, गारणं मालवणी गारणं म्हणतात. सड्यावर आम्ही इलो आणि सड्यावर या गारणं घातलेलं. सड्यावरचे जे ह्या राईचा तेल, ह्या तेल घेऊन मालिश करायचा. भैया लोक जास्त करून मुलांका मालिश करतात, आपल्या अंगाकाऊ करतात. तसं आपण भैया लोकांसारखेच करायचा, पण आपण असा सांज्यांका तेल लावायचा, मागून पुढून सगळीकडे लावायचा. कारण आपले सगळे नसते व्यवस्थित लूज झाले पाहिजेत आणि ते आपल्याला कुठे काय डॅमेजपणा होत असेल, कुठे काय आपल्याला अडचण देत असेल तर त्यावेळी ते एकदम फ्री होणार. ते जसं आपण सायकलच्या ह्याच्यामध्ये जसं वंगण टाकतो, तेल टाकतो, त्याप्रमाणे ह्याला सुद्धा टाकल्यानंतर त्याची काय जंग कुठे पकडली असेल, कुठे काय चोकोप झाले असेल तर सगळं ओपन होऊन ते व्यवस्थित सुरळीत आपला व्यवहार चालतो. म्हणून असं राईचं तेल लावायचं, नुसता सुका व्यायाम करायचा नाही. सुका व्यायाम केलो का तो सांध्यावरती ताण पडता आणि आपले सांधे आणखी दुखतात. हे आता दुखायचे नाही, हे सांधे आमचे आता लूज झाले. तेल लाव कसला लावून उपयोग नाही. सकाळी तुम्ही सांगितलंच ना होय की व्यायाम करूचो तर तेल लावून व्यायाम करूचो. तेल लावून व्यायाम. अच्छा. असं ह्या म्हणतात तेल, राईचा तेल स्पेशल बनवलेला. ह्या तेलामध्ये राईचं तेल गरम करायचं, थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये कापूर टाकायचा, भीमसेन कापूर. भीमसेन कापूर कापरामध्ये प्रकार आहेत. भीमसेन A1 क्वालिटी आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये निरगिलचं तेल मिळतं मेडिकलमध्ये. ते मेडिकलमध्ये तेल आणून ह्याच्यामध्ये टाकायचं, मिक्सिंग करायचं. आणि हे कुठे केव्हा आपला काही सांधा दुखत असेल, चमक आली असेल, आपण कुठे ठेचा लागले असेल, ते सगळं आपण
त्याला पाहिजे दूर करायचं आणि आपलं उर्वरित आयुष्य जे आहे ते आपण व्यवस्थित व्यायाम करून व्यवस्थित सफल करायचं. आता व्यायामासाठी जे साहित्य लागतात ना ते तुम्ही काय वापरतात म्हणजे? मी साहित्य म्हणजे आता हे राईचं तेल एक मेन साहित्य. दुसरं साहित्य म्हणजे डंबेल्स मारण्यासाठी वगैरे माझ्याकडे साहित्य आहे. ते आहे म्हणजे घरातलीच अवजार आहेत. ती म्हणजे ही आहे कुऱ्हाड. ही आहे कुऱ्हाड मोठी लाकडं फोडण्यासाठी. याचा मी डंबेल्ससाठी वापर करतो. असं आहे धारेचं हत्यार आहे. आपलं जीव सांभाळून केलं पाहिजे. त्याच्यानंतर ह्याचा डंबेल्स असा मारतो मी. आता हे मला पुढे राहायला पाहिजे. हे असं डंबेल्स. हा कुऱ्हाडीचा डंबेल्स आणि हा माझा गन. गन मीन्स चिनीवर मारणे. त्याच्यानंतर हा त्याचा मी असा वापर केला की आपण अवजारा विकत कशाला आणायची, ते आपल्या घरात असत. मग त्याचा आपण वापर करूया आणि आपल्या तब्येतीक बरा, सगळ्यात बरा असं तो सकाळचा व्यायाम करतो. म्हणजे व्यवस्थित वापर होतं सगळ्या साहित्याचं. होय. आणि झाडावर माझ्या मोकळी हवा ना, त्याच्यामुळे माका त्याचा एक मोठा फायदा होता. फ्रेश वातावरण म्हणतात त्यावेळेस तयार केलेला आणि त्या परमेश्वरानं आमका त्याच्यात बुद्धी दिली आणि आम्ही त्याचा वापर केला. पैसे नसले तरी वापर केला. पैसे आज ना उद्या मिळत राहतील, आम्ही ते करत राहू. कारण एकदम पैसे असल्यानंतर करू शकतो, पण आपल्याकडे पैसे नाहीत. मग आपण स्टेप बाय स्टेप करायचं. धीमे 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 हळूहळू हळूहळू आणि ते आपण करून दाखवायचं आणि करायचं. म्हणजे आपली नातवंड जी लोक आता व्यसन वगैरे करतात ना, व्यसन वगैरे करतात, व्यायाम वगैरे करत नाही, व्यसन करतात, त्यांना तुम्ही काय सांगताल? त्यांना असं सांगतो, ह्या व्यसन उद्यापासून परमेश्वराक हात जोडा आणि सोडा. तुम्ही नाही सोडला तर तुमचं परमेश्वर तुमका ऑटोमॅटिक सोडवतो आणि तुम्ही कशा वागला तरी तो परमेश्वर तुमका सरळ करतो. ह्या त्याच्याकडे मोठ्या हत्यार असा कोणाकडे, देवाकडे म्हणजे परमेश्वराकडे. त्याच्यामुळे माणसाने शक्यतो परमेश्वराकडे वाकडं चालू नये. कारण थेंबातून आपलं ही संपूर्ण आपला जो देह आहे तो थेंबातून निर्माण केलेला आहे आणि सगळे अवयव त्याच्यामध्ये उपलब्ध करून योनीतून आम्ही त्या आपल्या दुनियेची आपल्याला त्यांनी ओळख करून दिली. योनीतून आपला प्रवास चालू झाला आणि योनीच्या बाहेर आल्यानंतर विश्वाची ओळख करून त्या परमेश्वराने दिली आणि सगळे अवयवाची व्यवस्थित घडवणूक करून दिली. अशा परमेश्वराला आज आपण विसरलो आहोत. ते विसरून चालायचा नाही तर आपण चालूच ठेवा का. सर्वस्वी परमेश्वर आहे, दुसरा कोणी नाही. परमेश्वराची जाण ठेवलीच पाहिजे, लास्टपर्यंत ठेवली पाहिजे. त्या परमेश्वराने आपली कुंडली काढलेली आहे. 6व्या दिवशी 5वीचा दिवस 5 आणि 6व्या दिवशी 6वी आपल्या हातामध्ये ज्यावेळी बालपणी बांधली त्यावेळीच आपली कुंडली काढली. आता कुंडली काढायची गरज नाही, त्याच्याकडे कुंडली काढलेली आहे. पण मानव हा चंचल असल्यामुळे तो ह्या देवाकडे त्या देवाकडे चौकशी करतो. माझी कुंडली काढा, माझं अमुक सांगा, माझं भविष्य सांगा. हे सगळं शून्य आहे. हे माणूस त्या मृगजळाप्रमाणे धावतो. हे मृगजळ फसवं मृगजळ आहे. या फसव्या मृगजळाच्या मागे आपण धावायचं नाही. आपलं उर्वरित आयुष्य व्यवस्थित सुखात आनंदात जायला पाहिजे. परमेश्वराची आठवण वर्षानुवर्ष दिवसांदिवस करतच राहिली पाहिजे. थँक्यू. ही सगळी शेतीची अवजड हत्यारं असत आणि ती वजनदार असत. म्हणजे ही सगळी हत्यारं वापरताना आपल्या बळाचा वापर होता आणि आपल्या मसलचं योग्य असो व्यायाम होता. तर अशा प्रकारे आज आम्ही सड्यावर इलो. चेंदवन गावचो यो सडो, कुडाळमधला चेंदवन गाव आणि चेंदवन गावचो यो सडो. आणि या सड्यावर आज आम्ही इलो. आता आम्ही खाली उतरतो आणि ही अशी जागा जी आहे ना, वेगवेगळ्या प्रकारचे दगड म्हणजे
वेगळ्या आकाराचे वेगळ्या रंगाचे असे हे दगड बघूक मिळतात या वाटेवर. झरे भेटतील ते पाणथळ हे भागात. उपयुक्त दगड असत सगळे, वेगळ्याच प्रकारचे खनिज आहे. तर मंडळींनो, आता ही वाट जी आहे ती पाणथळा. आता आम्ही उतरतो. आता आम्ही घरी पोचतलो. घरी जाऊन जेवतलो. शॉर्टकट आहे. शॉर्टकट म्हणजे 15 मिनिटाच्या आत पाताळेश्वराकडे 15 मिनिट. मंदिराच्या जवळ येतो. म्हणजे मंदिर हा घरापासून जवळ आहे, त्यामुळे 15 मिनिटात आम्ही सड्यावरून हे येतो. ही पाणथळ जागा. व्हिडिओ कसं झालं तो माका सांगा. लाईक शेअर करून कमेंट करून माका सांगा की व्हिडिओ कसं वाटलं. हे स्पेशल व्हिडिओ होतो सुभाष काकांमाकडा. ही पाणथळ जागा हा सगळी. बरोबर. काय करतो तू व्याकुळ होऊन? काय करू शकत नाही. हम्म. त्या भाताचा फोटो काढा. त्या भाताचा फोटो काढा. नंतर गुलाबाचं काढा. त्याच्यानंतर इकडे घ्यायचं. तर ही आमच्या चेंदवन गावातले देवस्थानाची ही जागा. रवळनाथ देव, रवळनाथ देव, ब्राह्मण देव, देवी भावई, महापुरुष आणि आमची कुलदेवता सातेरी आणि पाताळेश्वर ह्या सगळ्या या देवांचे हे मंदिरं, ही देवळं आहे सर असत. आणि ही आमची कुलदेवता श्रीदेवी सातेरी या देवीचा या मंदिरा. गावात इल्यावर वाडीत पहिला दर्शन होत आता वांडर दिसले की समजायचा की वाडीत पोचलो. घराजवळची जी केळी, चिकू, आंबे काय असत त्याच्यावर नजर ठेवून असतात हे वांडर. कधी काय उडूक मिळाला की पोट भरला. तर मग हे मंडळींनो, भेटूया पुढच्या भागात. व्हिडिओ बघून झालो की लाईक शेअर करू विसरू नको, कमेंट करू विसरू नको. धन्यवाद. काळजी घ्यावा.